आपल्या अधिकाऱ्यांनी या गावामध्ये राहायला पाहिजे। थोडा त्रास त्यांना आहे, परंतु हे त्रास असला तरी शेवटी नोकरी आहे आणि सरकारने या लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला जी त्या नोकरीच्या माध्यमातून संधी दिलेली आहे, त्या संधीचा फायदा या गावापर्यंत पोहोचावा, गावापर्यंत भेटावा, लोकांच्या अडीअडचणी दूर व्हाव्या, यासाठी आपण पुढच्या भविष्यामध्ये सर्व काही भ्रष्टाचाराच्या तक्रारी काही झालेल्या आहेत त्याची चौकशी करण्याचा आपण आदेश दिलेला आहे। सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम, ग्राहक संरक्षण किंवा अन्न नागरी पुरवठा हे अनेक महत्वाची खाते माझ्याकडे आहेत। त्याच्या खात्याच्या बद्दल ज्या ज्या तक्रारी आपण केलेल्या आहेत या सर्व तक्रारी बचत गटाच्या बाबतीत ज्या आपण पैसे ज्या लोकांना दिले त्या बचत गटाच्या नावाचीही चर्चा या ठिकाणी झाली, परंतु यादी नसल्या कारणाने ती माहिती आपण देऊ शकलो नाही। परंतु मोठ्या प्रमाणावर 23 लाख रुपये निधी आपण महिलांचा सक्षमीकरण करण्यासाठी, सक्षम महिला होण्यासाठी त्या बचत गटाच्या माध्यमातून आपण काही उपक्रम आपल्या तालुक्यामध्ये चालवतो। तरीही मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम महिलांना आपण करण्यात आला। पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत आणि ज्या ज्या ठिकाणी योजना आहे त्या ठिकाणी धरणामध्ये अवैधरित्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठा उपसा होतो, शेतकरी करतात, त्यावर ताबडतोब कारवाई करून ते आपण सर्व मोटरी जप्त कराव्या किंवा बंद कराव्या, जेणेकरून पुढच्या भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आपल्या तालुक्यामध्ये येणार नाही। हेही महत्वाचे प्रश्न आपल्या अनेक लोकांनी या ठिकाणी मांडले। फॉरेस्टच्या बाबतीत काही लोकांनी तक्रारी मांडल्या। फॉरेस्टच्या डिपार्टमेंटना आणि त्यांना सर्वांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपल्या शासनाच्या जमिनीवरून कुठेही वृक्षतोड किंवा अवैधरित्या वाहतूक होणे याची दक्षता आपण घ्यावी। काही वीट भट्टी धारकांनीही आपल्या तक्रारी मला येताना मांडल्या की त्यांना जे झालेला त्यांच्यावर जो अन्याय आहे तो अन्याय दूर करावा। त्यांच्यावर परत एकदा तहसीलदार साहेबांनी फेरविचार करून शक्यतो त्या ठिकाणी जितकी जमीन, त्या ठिकाणी जितका माल आहे त्याला त्या मालाचं मूल्यमापन करून त्या ठिकाणी त्यांना नवीन पद्धतीने आपण पत्र व्यवहार करून त्या ठिकाणी त्यांना फाईन केलं आणि तो फाईन त्याच्या शक्तीनुसार केलं तर निश्चित त्यांचाही जो झाली त्यांच्याकडून चूक झाली, त्यांनी वेळेवर ती मातीची जी रॉयल्टी भरायला पाहिजे ती भरली नाही आणि त्याबद्दल त्यांना आता जुन्या आपल्या नियमाप्रमाणे फार मोठ्या प्रमाणावर आपण दंडात्मक कारवाई केली। तर अनेक लोक जे उपासाची माने त्या ठिकाणी मजूर काम करणारे किंवा वीट भट्टीधारक आहे आणि त्यांनी आता ते जे काही कोळसा आणून काही ठिकाणी ते तयार केले ते भट्ट्या मी पाहिल्या, तर होय तोही त्यांचा मुद्दा आपण लक्षात घेतला। काही तक्रारी पाण्याच्या बाबतीत, ट्रॅफिक होण्याच्या बाबतीत आमच्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी राष्ट्रवादीच्या मांडलेल्या आहेत, त्या त्यांच्या तक्रारी आहेत। त्या तक्रारीच्या बाबतीत आपण अजितदादा आणि संबंधित खात्याकडून पाणी अडवा पाणी जिरवा ही जी शासनाची योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून आपण ट्रॅफिक होण्याचा पैसा आतापर्यंत अनेक वर्षापासून आपल्याला जसा आपला हक्काचा जो पैसा आहे तो मिळाला पाहिजे तो मिळालेला नाही आणि तो मिळावा यासाठी आपण आता विशेष प्रयत्न आपल्याला करावा लागेल। तोही महत्वाचा प्रश्न त्यांनी